उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराव भागात मंगळवारी दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एक भयंकर दुर्घटना घडली, ज्यात तब्बल 120 पेक्षा जास्त भाविकांचं निधन झालं तर कित्येक जण जखमी झाले। इथल्या फुलराई गावात नारायण साकार हरी उर्फ साकार विश्व हरी उर्फ भोलेबाबांचा सत्संग होता। यात हजारो अनुयायी सहभागी झाले होते। याच दरम्यान चंद्रचंद्री होऊन अत्यंत धार्मिक वातावरणात स्मशान शांतता पसरली। शेकडो लोकांनी तिथंच अखेरचा श्वास घेतला। ज्या भोलेबाबांच्या सत्संगाला या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते, त्यांची सध्या देशभरात चर्चा आहे। ते नेमके कोण आहेत आणि लोकांवर त्यांचा एवढा प्रभाव का आहे हे जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार भोलेबाबांचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सत्संग होतो। फुलराई गावातील सत्संगात मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या मोठी आहे। 10 वर्षांपूर्वी आग्र्याच्या केदारनगरातील शाहजंग मधून या भोलेबाबांच्या समाजसेवेची प्रवास सुरू झाला। इथे ते 2 खोल्यांच्या घरात राहायचे। इथले स्थानिक रहिवासी सांगतात की याच घरात बाबा आजूबाजूच्या परिसरातील निरक्षर आणि कमी शिकलेल्या लोकांना प्रवचन देऊन आपला अनुयायी बनवायचे। घराबाहेरील हँडपंपाचं पाणी पाजून लोकांची तहान भागवायचे। त्यांची हीच समाजसेवा पाहून त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली। आग्र्यातील त्यांच्या 2 खोल्यांच्या घराला आता लोक देवस्थान मानतात। उंबरठ्यावर डोकं ठेवून आधी आशीर्वाद घेतात, मग या घराची साफसफाई करतात। आता इथं कोणी राहत नाही, तरीही या ठिकाणावर लोकांची प्रचंड श्रद्धा आहे। बाबा विश्व साकार हरी यांचं खरं नाव सूरजपाल। ते सुरुवातीला कासगंजच्या पटियाली भागात राहायचे। विशेष म्हणजे ते पोलीस होते। त्याच दरम्यान आग्र्यात राहायला आले आणि इथंच त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली। पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडून हा प्रवास सुरू केला। त्यांचा सर्वाधिक प्रभाव हा निरक्षर आणि कमी शिकलेल्या लोकांवर होता। आज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात त्यांचे लाखो अनुयायी आहेत। लोक त्यांच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांच्या प्रवचनांनी मंत्रमुग्ध होतात। शिवाय उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीसह इतर काही भागांमध्येही त्यांचे अनुयायी आहेत। विशेष म्हणजे भोलेबाबा कधीच इतर साधू संतांसारखे कपडे परिधान करत नाही। ते बऱ्याचदा पांढरा सूट, टाय आणि बुटांमध्ये असतात, अनेकदा कुर्ता पायजामी घालतात। आता यांच्या सत्संग दुर्घटनेबाबत काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।